नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण टॅलीमध्ये एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे लोकेशन किंवा गोडाऊन म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा. टॅलीमध्ये लोकेशन म्हणजे काय ते आधी आपण जाणून घेऊयात. म्हणजे तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं जर झालं तर आपण जो आपल्या शॉपमध्ये जो आपण माल स्टोअर करतो त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, लोकेशनच म्हणतो. आता समजा फॉर एक्झाम्पल की तुमचं शॉप मोठं आहे आणि तुम्हाला जे सगळा स्टॉक आहे ते एका जागी मेंटेन करणं पॉसिबल नाही. तर त्याच्यामुळे तुमचे 2-3 गोडाऊन आहे. एखाद्या लातूरमध्ये समजा किंवा लातूरच्या बाहेर किंवा दुसऱ्या सिटीमध्ये तुमचं गोडाऊन आहे. मग ते टॅलीमध्ये कसं मेंटेन करायचं किंवा ते मेंटेन केल्याच्यानंतर काय होतं ते आपण आज जाणून घेऊयात. आणि एंट्र्या कशा करायच्या गोडाऊन सहित ते सुद्धा आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. सो लोकेशन तयार केल्यामुळे टॅलीमध्ये काय होतं किंवा तुम्हाला त्याचा काय फायदा होतो ते आधी मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता किंवा विकता तेव्हा ती नेमकी कोणत्या गोडाऊनमधून आली किंवा कुठे गेली हे तुम्हाला लगेच कळतं. त्यामुळे तुमचा स्टॉक कुठे आहे आणि किती आहे आणि कोणत्या गोडाऊनमध्ये आहे हे तुम्हाला नॉर्मल म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कळतं. आधी आपण काय जाणून घेऊयात की टॅलीमध्ये गोडाऊन कसं तयार करायचं किंवा लोकेशन कसं तयार करायचं आधी ते सांगतो मी तुम्हाला. फर्स्ट कंपनी ओपन करा. कंपनी ओपन केल्याच्यानंतर ही स्क्रीन येईल तुम्हाला. तुम्हाला काय माहिती आहे सध्या तरी की काही पण नवीन करायचं असतील कुठे जातो तर आपण क्रिएटमध्ये बेसिक लेवलवरती. आपण इथे क्रिएटमध्ये येऊयात. क्रिएटमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला काय तयार करायचं आहे, लोकेशन. आपण काय करणार इथे लोकेशनमध्ये येणार. लोकेशनमध्ये आल्याच्यानंतर चेक करा इथे काय विचारतं. मेन लोकेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे काय विचारतं की मेन लोकेशन एक्झिस्ट बाय डिफॉल्ट फॉर द कंपनी. डू यू वॉन्ट टू अल्टर मेन लोकेशन और क्रिएट अ न्यू लोकेशन. म्हणजे हे काय विचारतं की मेन लोकेशन ऑलरेडी आहे बट तुम्हाला ह्याला काही चेंजेस करायचे आहेत मेन लोकेशनमध्येच का तुम्हाला नवीन एखादं तयार करायचं आहे. ते विचारतं. आपल्याला काय करायचं आहे, नवीन तयार करायचं आहे. आपण कशामध्ये येणार, क्रिएट न्यूमध्ये येणार. क्रिएट न्यूमध्ये या. क्रिएट न्यूमध्ये आल्याच्यानंतर काय होणार आहे ते नाव टाकायचं. मी इथे काय टाकतो, गोडाऊन ए टाकतो. आता मी नाव काही टाकत नाही सिटीचं. आपण काय टाकूयात इथे गोडाऊन ए टाकूयात. या ॲलो स्टोरेज ऑफ मटेरियल ऑप्शनला येसच ठेवायचं कारण की आपण इथे काय करणार आहोत, मटेरियल जे आहे आपलं ते इथे स्टोअर करणार आहोत. याला काय करा, ॲलो स्टोरेज ऑफ मटेरियल्स हे जे ऑप्शन आहे याला येसच राहू द्या कारण की आपण इथे आपला जो गुड्स आहे, आपले जो आयटम्स आहेत ते आपण इथे स्टोअर करणार आहोत. हे झालं एक. आपल्याला ए आणि बी हे दोन बनवायचे आहेत. आपण काय करूयात ते गोडाऊन ए झालं आणि हे गोडाऊन बी बनवूयात. आपण याला सेव्ह करूयात. गोडाऊन तर आपण तयार केलं, सिम्पलच होतं, काही याच्यामध्ये अवघड नव्हतं. बट मेन गोष्ट काय येते की याची एंट्री कशी करायची, एंट्री करताना याचा काय फरक येतो. आपण ते आता बघायचं. दिलेलं काय एक्झाम्पल आहे त्याच्यानुसार आपण एंट्री करत जाऊया. आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात. मी PDF ओपन करतो. आता आपण याच्यावरती पहा. फर्स्ट एक्झाम्पल काय, परचेस्ड 100 बॅग्स ऑफ युरिया, 600 रुपये इच. म्हणजे 600 रुपयाला प्रत्येक युरियाची एक बॅग. कोणाकडनं परचेस केली आपण, नेहा एजन्सीजकडनं. आणि कुठे परचेस केली हे जे हायलाईट केलेलं आहे का सर, मेन लोकेशनमध्ये. ठीक आहे, मेन लोकेशन म्हणजे काय, जे तुमचं शॉप आहे तिथे तिथे डायरेक्टली आपण काय केली, परचेस केली. स्टॉक हा जो आहे 100 बॅग काय तुमच्या शॉपवरती आहे. मी इथे ब्रॅकेटमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे शॉप म्हणून. आपण याची एंट्री करूयात. आधी काय करणार आपण इथे व्हाउचरमध्ये येऊयात. व्हाउचरमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला कशाची एंट्री करायची आहे, परचेस एंट्री. आपण इथे F9 मध्ये आलो. इनवॉइस नंबर काही पण टाकू शकतो तुम्ही, एक टाका, त्याला काहीच अडचण येणार नाही. डेट काही पण घ्या तुम्ही. आता आपल्याला इथे बघा तुम्ही की पार्टीचं नाव काय आहे, परचेस पार्टीचं नेहा एजन्सीज आहे म्हणजे डीलरचं आपल्या. इथे नाव तर दिसत नाही, तो आपल्याला काय करावं लागेल, नाव तयार करावं लागेल, नेहा एजन्सीज. परचेस पार्टीला ग्रुप कुठला घेतो, सेंट्रल क्रेडिटार्स. इथे ग्रुप घ्यायचा सेंट्रल क्रेडिटार्स. याला सेव्ह करून टाका. GST नंबर नाही आहे सध्या, तो आपण याला अनरजिस्टरच करूया तात्पुरतं. पार्टीचं नाव झालं. याला कंट्रोल करू शकतो. आणि इथे काय परचेस लेजरवर दिसत आहे, इथे परचेस अकाउंट जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही. का दिसत नाही, तर आपली जी कंपनी आहे ती नवीन आहे. आपल्याला फर्स्ट टाइम आपल्याला तयार करावं लागतं. जसं आपण पाहिलं आतापर्यंत की परचेस अकाउंटला ग्रुप काय येणार, परचेस अकाउंटच ग्रुप येणार. बाकी आपण टाईप ऑफ सप्लाय म्हणजे आपण काय सप्लाय करतोय, गुड्स करतोय. म्हणजे परचेस समोरून सुद्धा आपण गुड्सच घेतोय आणि सेल करताना आपण गुड्सच सेल करतोय.
सो आपण काय केलं सर, युरिया परचेस, हे बघा इथे तुम्ही काय परचेस केलं आपण, युरिया. स्पेलिंग मिस्टेक, युरिया नाव टाकलो. आता फर्टिलायझर आहे का, पेस्टिसाइड आहे का, सीड आहे, हे तुमचं तुम्ही नंतर एंट्री करताना तुम्ही सिलेक्ट करा. मी सध्या इथे प्रायमरी ठेवते, मी कुठलाच ग्रुप तयार करत नाही. सो त्यांनी युनिट काय म्हणले इथे, बॅग म्हणले. तुम्ही नोट सुद्धा करू शकतात, आपण नोट्स करूयात आपण, ठीक आहे. आणि नोट्सचा फुल फॉर्म काय असतो, नंबर्स. हे बघा सिम्बॉलमध्ये काय टाकलं, नोट्स टाकलं, फॉर्मल नेममध्ये नंबर्स. सो UQC मध्ये सुद्धा काय टाकायचं, सेम जे आपण वरी टाकलं फॉर्मल नेममध्ये तेच खाली सुद्धा टाकायचं. याला सेव्ह केला तुम्ही. सो आपल्याला बॅच सुद्धा असते, याला बॅच नंबर सुद्धा असतो. सो आपण याला F11 मध्ये F11 क्लिक करायचं. F11 क्लिक केल्याच्या नंतर मेंटेन बॅचेस मध्ये एक असते इथे ऑप्शन, अनेबल बॅचेसला येस करायचं आणि एक्सपायरीला सुद्धा येस करायचं. त्याच्यानंतर काय दिसेल तुम्हाला इथे, बॅचेस दिसेल इथे, याला येस करायचं. मॅन्युफॅक्चरिंग टाकायची गरज नाही, फक्त आपण काय टाकूयात, एक्सपायरी डेट टाकूयात. तर HSN कोड टाकूयात आपण 111 आणि GST रेट टाकूयात आपण 18%. सॉरी, GST रेट 18% आणि सेव्ह करूया त्याला. सो आता आयटमचं नाव आलं युरिया. सो किती घेतले त्यांच्याकडनं बघा, काय म्हणते इथे, मेन काय कुठे घेतलेत आपण, मेन लोकेशनमध्ये घेतलेत. सो आपण इथे काय घ्यायचं, मेन लोकेशनला सिलेक्ट करायचं. एंटर केलं तुम्ही, बॅच नंबर काही पण टाका, मी एक टाकतोय सध्या इथे. क्वांटिटी किती घेतली सर, 600. 600 घेतला आपण, सॉरी 100 बॅग आहे क्वांटिटी आणि रेट आहे त्याचा 600. सो आपण इथे 100 न करायचं आणि रेट काय 600. एंटर करा, एंटर एंटर एंटर. बॅच इथे टाका 10, एक काही पण टाका. एक्सपायरी डेटच्या कॉलम मध्ये आलेलं आहे, हे पाहू शकतो तुम्ही इथे एक्सपायरी डेट राहायची, याला काही अडचण नाही. एंटर करा, एंटर करा. सो आता याला आपल्याला GST सुद्धा लावायचे, ते आपण नंतर बघूयात. सिंपल आता काय बघायचं होतं आपल्याला, की लोकेशनचा कसा उपयोग करायचा. लोकेशन कुठे येतं, जेव्हा तुम्ही आयटम वरती क्लिक करतो, जेव्हा तुम्ही एखाद्या आयटमचं नाव सिलेक्ट करतो, मग तेव्हा लगेच एंटर केल्यानंतर तुम्हाला काय ते छोटीशी एक स्क्रीन येते, त्याला काय म्हणतो, आयटम ॲलोकेशन. ठीक आहे, आयटम ॲलोकेशनची काय ते स्क्रीन येते. ते कशासाठी येते, तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागते की तुमचा माल जो आहे तो मेन लोकेशनमध्ये आलेला आहे का, गोडाऊन ए मध्ये आलेला का गोडाऊन बी मध्ये. सो आपण याला सेव्ह केल्यात, ही झाली फर्स्ट एंट्री. आता इथे बघूयात आपण एक्झाम्पल मध्ये दुसरी एंट्री काय दिसत आहे इथे, सोल्ड 100 बॅग्स ऑफ युरिया टू कुणाला म्हणते, मिस्टर रमेश पाटील फ्रॉम मेन लोकेशन. सो आपल्याला काय करावं लागेल, आता सेलची एक एंट्री पाहावी लागेल. सो त्यांनी काय म्हणले, कुणाला कुणाला सेल केलेलं आपण, रमेश पाटील यांना. तो रमेश पाटील सरांचं नाव तर याच्यामध्ये नाही. तो आपल्याला तयार करावं लागेल. इथे यायचं, रमेश पाटील नाव टाका इथे. सेल पार्टीचा ग्रुप कुठला घेतो आपण, संडे ट्रेडर्स. सो ग्रुप घ्या इथे, डायरेक्टली इथे रेग्युलरवरती या आणि रजिस्टर करा पर्सनला, कारण की आपल्याला माहित नाही समोरच्याकडे GST नंबर आहे का नाही ते. सो याला एंटर करण्याच्या जागी आपण काय करायचं, डायरेक्टली कंट्रोल-A. इथे सुद्धा काय करायचं, कंट्रोल-A. सो आता जसं आपण परचेस लेजर तयार केलं, सो आपण इथे आपल्याला काय करावं लागेल, सेम तसंच सेल्स अकाउंट सुद्धा तयार करावं लागेल. याला ग्रुप काय घ्यायचा, सेल्स अकाउंट, आणि आपण काय सप्लाय करतो, गुड्सचा. सो याला एंटर केलं. युरियाचे किती घेतलेत आपण बघा बरं इथं, मेन लोकेशन मधून ना, युरियाचे मेन लोकेशन मधून किती घेतलेत, म्हणजे सॉरी किती सेल केलेत, 10. सो मेन लोकेशन मध्ये या, हे घ्या, बॅच नंबर आधीचा आला 10 क्वांटिटी, सेल कितीला गेलं, 650. ओके, हे ऑटोमॅटिकली आलं. तर त्याला सेव्ह करा. रिपोर्ट कसा पाहायचा, तर डायरेक्टली तुम्ही इथे Alt-G मध्ये जाऊ शकतो. Alt-G मध्ये गेल्याच्यानंतर कुठे पाहायचं, गोडाऊन समरीमध्ये पाहू शकतो तुम्ही. आणि मग प्रायमरीला सिलेक्ट करा. आपण हे सध्या 2च का दिसत आहेत, कारण की गोडाऊन ए मध्ये आपण अजून परचेस सुद्धा केलेला नाही आणि सेल सुद्धा केलेला नाही, सो त्याच्यामध्ये इथे दिसत नाही.